नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की 2024 मध्ये बीएससी कम्प्युटर सायन्स करावं की नाही. बघा, आता बीएससी कम्प्युटर सायन्स करणं योग्य आहे की नाही. जर तुम्ही 2024 मध्ये ऍडमिशन घेताल तर पास आउट जे आहे 2027 मध्ये होणार आहेत. तर त्यावेळेस त्याचा स्कोप कसा राहील त्याविषयी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून द्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधीचा जो पॉइंट आहे तो आहे की बघा, जे आयटी सेक्टर आहे ते सध्या खूप पॉप्युलर होत आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जे जॉब्स आहेत ते क्रिएट होत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हे आहे की सगळ्यात आता महत्त्वाचे आणि मागणीचे क्षेत्र आहे कम्प्युटर सायन्स. जर तुम्हाला बीएससी सीएस करायचं असेल तर त्यानंतर तुम्ही आयटी सेक्टरमध्ये जे जॉब्स आहेत ते करू शकता. त्यानंतर बघा, तुम्हाला जे बीएससी सीएस मध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग असेल, डेटाबेस असेल, नेटवर्किंग असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग याविषयी तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर जे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जॉब्स करू शकता. जसं जर तुम्हाला जर एआय मध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही एआय फील्डमध्ये जाऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर बघा, बीएससी सीएस जर केलं तुम्ही तर त्यामध्ये वेगवेगळ्या नोकरीच्या संधी तुमच्याकडे उपलब्ध असतात. जसं की तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर होऊ शकता, वेब डेव्हलपर असेल किंवा सध्या खूप पॉप्युलर आहे सॉफ्टवेअर टेस्टर, ते सुद्धा तुम्ही होऊ शकता. किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर असतं, नेटवर्क इंजिनियर आहे, जसं मी म्हटलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशलिस्ट बनू शकता, मशीन लर्निंग स्पेशलिस्ट आहे, हे म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता आणि ते तुम्हाला पॅकेज सुद्धा जे आहे ते चांगलं मिळत असतं. त्यानंतर बघा, जो पुढचा पॉइंट आहे तो आहे की बीएससी सीएस करणं हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे की नाही. तर बघा, हे डिपेंड करतं तुमच्या आवडीवरती किंवा तुमचा जो गोल्स आहे, तुम्हाला पुढे चालून करिअर कशामध्ये करायचं याच्यावरती ते अवलंबून असतं. जर तुम्हाला कोडिंग मध्ये, प्रोग्रामिंग मध्ये जर इंटरेस्ट असेल तुमचा तर तुम्ही बीएससी सीएस नक्की करू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर स्कोप बघितला 2027 मध्ये तर जो आहे तो कम्प्युटर सायन्स मध्ये जो स्कोप आहे तो खूप चांगला आहे. कारण सध्या जी आयटी इंडस्ट्री आहे भारताची ती खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करत आहे. जे त्याचं जो ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. तर 2030 पर्यंत असं म्हणतायत की जो बीएससी सीएस असेल, बीसीएस असेल, जो कम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड ज्या पण डिग्रीज आहे त्यांचा स्कोप खूप चांगला राहणार आहे. आणि बघा, जर तुम्हाला जर याच सेक्टरमध्ये जर काम करायचं असेल, जसं की कोणाला एआय असेल किंवा मशीन लर्निंग असेल, तर त्यांनी बीएससी सीएस करणं हा एक चांगला पर्याय त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर बघा, यासाठी तुम्हाला 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. बीएससी सीएस जर करायचं असेल तर 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. त्यानंतर हा 3 वर्षांचा कोर्स आहे, ज्यामध्ये 6 सेमिस्टर तुम्हाला इथे असतात. त्यानंतर यामध्ये तुम्हाला जे आहेत पहिल्या सेमिस्टरमध्ये संगणक कम्प्युटर सायन्सचे जे सब्जेक्ट असतात किंवा मॅथमॅटिक्स, इंग्रजी या विषयीचे तुम्हाला तिथे सब्जेक्ट असतात. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे सब्जेक्ट असतात, पायथॉनचे, सी प्लस प्लस असेल, जावा, तेही सब्जेक्ट तुम्हाला इथे शिकावे लागतात. आणि बघा, जर तुम्हाला बीएससी सीएस करून जर आणखी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्ही जे बीएससीच्या नंतर एमएससी सीएस आहे, एमएससी एआय असेल तर तुम्ही ते करू शकता. म्हणजे एमएससी तुम्हाला करता येते. मास्टरसाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ते करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन सुद्धा मिळून जातं. म्हणजे तुम्हाला जर एआय फील्डमध्ये स्पेशलायझेशन करायचं मशीन लर्निंग मध्ये तर तुम्ही ते पण करू शकता बीएससी सीएस नंतर. तर चांगला एक स्कोप तुम्हाला इथे मिळून जातो बीएससी सीएस साठी. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला काही प्रश्न असतील, डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी ते तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देईन.